भाग्यवंता घरी भजन भाग्यवंता घरी भजन भाग्यवंता घरी भजन पूजन भाग्यवंता घरी भजन पूजन ओ त्याची वाट पाहे त्याची वाट पाहे रघुनंदन जगाच्या बाजारी सर्व काही मिळे आवाज मोकळा करा मोकळा विकू नका जगाच्या बाजारी सर्व काही मिळे जगाच्या बाजारी सर्व काही मिळे ओ भगवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन वाट पाहे रघुनंदन भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन त्याची वाट पाहे रघुनंदन भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन जगाच्या बाजारात सगळं मिळते तुम्हाला पण भजन पूजन कुठं मिळतं बोला 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 तुम्ही काही नाराज आहे का कुठं मिळतं अरे भाग्यवंताच्याच घरी भजन पूजन मिळतं लय मोठा पैसा आहे पण दोन संत मंडळीला दान देत नसेल अन्नदान देत नसेल साधू घरी नेत नसेल सत्कर्माला दान धर्म देत नसेल काय कामाची ती इष्टीट काय कामाची म्हणून संत पूजा ज्याचे घरी तेथे विठ्ठलाची फेरी संत पूजा ज्याने केली त्याची 84 चुकली ऐसी याचा पदर धरा जेणे देव येतो घरा म्हटले अशाच लोकांच्या मार्गाला जा की जेणेकरून आपलं हित होईल गोडसा सोहळा या ठिकाणी आहे पावन दरबार आहे भोलेनाथजीचा बाबांचं शेत आहे शेतामध्ये भूमीचे मार्दव सांगे कुंभासी लवलं म्हटले एवढी मोठी शेतीमध्ये भगवंताचं नाम स्मरण चालू आहे तर शेती कशी पाहिजे कबीर महाराज म्हणतात मनवा मनवा खेती करो हरि नाम की मनवा मनवा खेती करो हरि नाम की मनवा 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 खेती करो हरि नाम मनवा खेती करो हरि नाम ओ पैसा ना लगे रुपया ना लगे पैसा ना लगे रुपया ना लागे कबड्डी दमड़ी ना लागे कवची दमड़ी ना लागे कवची दमड़ी ओ बोलो राम 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 बोलो श्याम 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 बोलो राम 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 बोलो श्याम 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 बोलो राम 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 बोलो श्याम 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 बोलो राम 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 बोलो श्याम 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 बोलो राम 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 बोलो श्याम 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 हे मनवा 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 खेती करो हरि नाम का मनवा खेती करो हरि नाम की मनवा 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 मनवा
बघा टाळकरी मंडळीच्या बद्दल. उत्कृष्ट गायनाचार्य आहे, उत्कृष्ट साऊंड सिस्टीम सुद्धा अप्रतिम आहे. अप्रतिम साऊंड सिस्टीम आहे. गायनाचार्य उत्कृष्ट आहे. अशी टाळकरी मंडळी पाहिजे. चुकलं तरी चालेल म्हणून टाकायचं. नाही तर कुठं कुठं असा मेळ बसत नाही बाबा आमचा. हो, कुठं कुठं जातो ना आम्ही, आपण म्हणावं काय मागचं म्हणते काय, मेळ नाही बसत. मी एका ठिकाणी सहज प्रमाण म्हटलं, अरे तुका म्हणे वृद्ध होते तरणे रे. मागचा बाबा म्हणे कुत्र्यानं माझ्याला धरली रे. पुरं म्हटलं म्हणा बाप. म्हटलं तो विना घे डोक्यात मारा. सारा सत्यानाश केला भजनाचा. कशाचा कशाले मेळ लागत नाही मावशे. अवघड आहे. अंदाज सांगे बैरे आले आणि गाडी चालले खैरी आले. दमडे के डाल में चपडे खुशाल डिच्चांग डिच्चांग चालले म्हणे बाबा तू ये. आम्ही म्हणतो नर 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 न. म्हटलं मिरच्याची भाजी खाल्ली चपचा बाच. कुठं कुठं प्रमाणे दे दिनाची मामुली. मागच्या बाबाचा डिओ पडेल होता. बाबानं वेगळंच ऐकलं. बाबा म्हणते दिन्याची मायमेली. अवघड आहे. सगळी उलटी फिटिंग जोडेल आहे. पण काय म्हटले महाराज, या ठिकाणी सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत बाळकृष्ण भाऊ. साऊंड सिस्टीम अप्रतिम, साऊंड बेस्ट ऑपरेटिंग, ब्रेक इन द रिमांड कंट्रोल विदाउट ब्लँड मॅडमेल हॅज विशन. कुठं कंट्रोल करायचं आहे ऑपरेटरला माहित आहे. एकदा टाळे वाजवा साऊंडवाल्यासाठी. आपण तो भगवान महादेवाला विनंती करू, भगवान लिंगेश्वराला. आता पुढच्या वर्षी नरेंद्रभाई मोदी पंतप्रधान देशाचे, त्याच्याकडे मोठं ज्ञानेश्वरी पारायण करणार आहे. तिथं भाऊचा साऊंड गेला पाहिजे. कुठं? दिल्लीला. विनंती करू. मोदी साहेबांना सुद्धा फोन लावला पाहिजे. हॅलो हॅलो. पहिले सांगे नेटवर्क क्षेत्राच्या बाहेर आहे, पण हॅलो लागला फोन. साऊंड कुठला आहे? कुठला आहे? एकलारा साऊंड सिस्टीम वाले. आम्हाला तुमचा साऊंड पाहिजे. कुठं? दिल्ली साठी बुकिंग झाली. गुलाब बाबाची कृपा. टाळी वाजवा एकदा. अरे याला कृपा म्हणतात. नाहीतर गाडी घेतली 50 लाख रुपयाची. किती? बोला बोला. 50 लाख रुपयाची गाडी घेतली आणि गाडीचा ड्रायव्हर फुल पेल. फुल हँडल धरता येणार त्याले. हँडल धरे कुकडे, गेअर टाके कुकडे. गेअर टाकता टाकता गेअर हाती आणला. म्हणे रिटर्न मार. आजीची संडात दिली उडून. सकाळी बुड्याची पंचायत. बुडा म्हणे रात्री काय झालं? म्हणे बुवानं संडास दिली उडून. भीत पडली. केला पंचनामा. संडास बांधली होती 25,000 रुपयात, खात्यावर आली 1,500. म्हटले कशाचा कशाला मेळ लागत नाही. गाडी 50 लाख रुपयाचे, पण गाडीचा ड्रायव्हर पेल. कभी खुशी कभी गम तो कभी देशी कभी रम. झुम बराबर झुम शराबी. गाडी मला सांगतो तुम्हाला दादा, इथून वरवटून शेगावला निघाले. असा ड्रायव्हर भेटला कधी तर तो शेगावला नेईल का? नेईल. मावशी कधी पुलाले उड्डाण पुलाला ढळक मारून टाकीन, पत्ता लागणार नाही. पण इथला सुंदर साऊंड, एवढी साऊंड ऑपरेटिंग, एवढा मोठा मंडोप. काय मंडोप आहे, काय टाळकरी आहे, काय गोट आहे गळ्या. हो, कोणाकोणाचं सांगू. म्हणे बा काय लाडक्या बहिणीचं सांगू. मावशी म्हणेन बापा लाडक्या बहिणीवर आणलं रे, मागचा हप्ता पडला नाही. कोणाकोणाचं सांगू. मृदंगाचार्याचं सांगू की मंडोपवाल्याचं सांगू.
मंडप तर असा आहे, काय मंडप आहे, स्वर्गातही मंडप नसेल एवढा मंडप सुंदर. कसा मंडप आहे ऐका. स्वर्ग मृत्यू पाताळ मंडप चारी वेदांचा फुलवरा पुराण तुझा गोंधळ मागला बोला अंबाबाई माऊलीचा बोला कृष्णाबाई माऊलीचा याला म्हणतात मुलं. कोणाला? हे मुलं आहे खरे. काय काय तर 5G चा आनंद घेऊ राहील. 5G इंस्टाग्राम फेसबुक. सकाळी माय म्हणते उठणार आहे फेस खायला. शाळेचा टाइम झाला पण रात्री 12-1 वाजेपर्यंत फेसबुक 5G चा आनंद घेण्यापेक्षा इथं भजनाचा आनंद घेणारा मुलगा चांगला आहे. तरुणा भाग्यवंत आमच्या कैलास बाबांनी प्रमाण दिलं. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात नटला पाहिजे. नाही तर नाचचा तरुण जातो सकाळी घरून संध्याकाळी आणावं लागते त्याला धरून. त्याला घर दिसत नाही. शिवजयंती आलं की नाचायला लागला बांगो बांगो बांगो. सकाळी चर्चा करते किती नाचलो रे म्हणे मी. किती नाचलो ऍक्शन कर किती नाचलो रे. तो म्हणे चड्डी वल्ली होईन तेवढा नाचला. काय फायदा केला. गटार मध्ये पडला. घरच्याली चिंता बाईली चिंता. अजून आलं नाही आमचं जनावर. आलं नाही पण गटार मध्ये पडेल. डुकराली चिंता वाटली की अरे चला याले वरे तरी काढू. त्यानं वरे काढला. साठ करून स्वच्छ केला. स्वच्छता अभियान. त्याला असं वाटलं माझ्या घरची बाई आली. त्यानं डोक्यावरून हात फिरवला. डोकराच्या हातात शेपटी आली. तो म्हणे शेवंती आली ओ शेवंती आली. ते डुकराले भ्रम झाला. म्हणे शेवंती कोणाले म्हणते. त्याच्या घरच्या बाईचं नाव होतं शेवंता. तो त्या डुकराला म्हणते शेवंती आली शेपटी आली. तो म्हणे शेवंते रोज 2 वेळा घालतो आज एकच. ते डुक्कर म्हणे ए येड्या ए भांगरी. अरे मी प्युअर गावठी डुक्कर आहे. नाचायचं असेल तर कीर्तनात नाचा. असा मुलगा पाहिजे. कबीर महाराजांचा दुवा बोलतो. ऐकणारी मंडळी सुद्धा ऐका. जननी जने सो भक्त जने दाता या शूर. नहीं तो माता वांजवली क्यों खोए अपना नूर. मुलगा जन्माला यावा तर भक्त जन्माला यावा. शुद्ध बीजापोटी पडे रसाड गोमटे. हा अरे शूर जन्माला यावा. नाही तर मुलं एवढे बिलिंदर झाले दादा काय बोलावं तुम्हाला. परवाला आमचं कीर्तन होतं तिकडे जळगावला.
एक पोरगा आलं पडत पडत म्हणे बाबा पाया पडू द्या म्हणे, बाबा पाया पडू द्या. पोरग पाया पडायला आलं. पोरग पाया पडायला आलं, धोतराले शंभर पुसलं, चाललं गेलं. सगळं धोतर खराब केलं. अवघड लेकर आहे, काय करतील की सांगता येत नाही. त्याला म्हटलं कर खाली बस, काय नाव तुझं? पप्प्या. खाली बसलं राव. त्याला असं वाटलं म्हणे महाराज नाही एवढ्या लोकांमध्ये आपली इन्सर्ट केली, इम्प्रेशन डाऊन केलं. आणि बदला घेतल्याशिवाय राहत नाही आपण, बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. माझं एवढं तकदीर दलिंदर. कीर्तनात लाईट चालली गेली, अंधार मंडपात. ते पोरग उठलं, विनेकरी बाबाच्या मागून गेलं, टाळकरीच्या मागून गेलं, मृदंगाचार्याच्या मागून गेलं, माझ्या मागून आलं. असा बोका घेटाने असा गायब. 4 दिवस कीर्तनच बंद केले मी ना. लेकराच्या नांदी लागून अवघड आहे, काय करतील काही पता लागत नाही. एक पोरग तर म्हणे बाबा चला म्हणे आमच्याकडे दूध घ्यायला. म्हटलं तुझ्याकडे संध्याकाळी घेईल, आता नाही. तो म्हणे बाबा तुमचं बरोबर आहे, मोठमोठे लोक पाहतात त्याच्या पायऱ्या चढतात बंगल्याच्या, आमच्या गरीबाचं घर दिसत नाही. रडायला लागलं पोरग, रडायला लागलं. म्हटलं डांबरे बाबा पहिले याच्या घरी चाला, नाही तर सगळ्या गावात आपल्या नावाची चर्चा करून टाकील, नाव बिघडून टाकील की बुवा आला नाही. त्याच्या घरी गेलो बाबा. ते भीतीचं खाण बांधलेल, तिच्यावर गळवा होता ताकाचा. मी म्हटलं पप्पा याच्यात काय रे? म्हणे बाबा याच्यात ताक आहे. म्हटलं रात्री मिरच्याची भाजी खाल्ली, पोट गुडगुड गुडगुड करायला लागलं. प्यायला पुरते ॲसिडिटी चेक होऊन जाईल, वॉशिंग पावडर निर्मा साफ होऊन जाईल सगळं का. मी घेतलं गडवान, गट्ट 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 पेलं. तेवढ्यात ते पोरगा आलं, म्हणे बाबा काय केलं? म्हटलं काय नाही रे बाबा, हिच्यातलं ताक पेलं. ते पोरग 42 डिग्री तापलं, 42 डिग्री. म्हटलं तापायला काय झालं रे बाबा, नुसता ताक पेलं तर? म्हणे जाऊ द्या, पेलं तर पेलं. म्हणे हिरी कुत्रीले पाजणं होतं. कोणाला? कुत्रीले नाही तर माजरले पाजणं होतं. म्हटलं काऊन रे बाबा? काही नाही म्हणे बाबा, तुम्ही नाही पेलं तर काही वाया गेलं नाही म्हणे. अरे म्हटलं पण कुत्रीले का पाजणं होतं? नाही म्हणे बाबा, रात्री या तांब्यामध्ये जाऊन पडून म्हणे उंदीर मेला होता, ते उंदीर मरेल ताक या पोऱ्यानं मला पिऊ दिलं. पिलं तर सही पण बोंबल्याला लागला. तेवढ्यात मला आला राग, इथला राग आला. हातात गळवा होता, तो गळवा घेतला, भीतीले मारून फेकला, ढापकन लागला, फुटला गळवा. जेवढं ताक पिलं तेवढं गरम नाही झालं, पण गळवा फुटला, डबल गरम झालं. मम्मीला आदर म्हणे मम्मी काय रे? म्हणे पप्प्या बुवानं आपला संडासले जायचा तांब्या फोडला. मी का बोलतो? लेकर काय करतील काही सांगता येत नाही गड्या. म्हणून मुलगा पाहिजे कुठं नाचणारा. दळले जगी तोची सदा स्मरे वाचे, रामकृष्ण वाचे सदा स्मरे वाचे. दळले जगी तोचे हरी रंगीनाथ, दळले जगी तोचे हरी रंगीनाथ. जगी तोची एक हरी रंगी नाचे. कीर्तनात नाचल्यामुळे फायदा काय? ऐका. कीर्तनाचे नटनाचे नाचले ते व्यवसाय प्राचिताचे. माऊली बोलतात अरे कीर्तनाचे नटनाचे नाचले ते व्यवसाय प्राचिताचे. जे तर नामाचे नाही पापाचे ऐसे केले. कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरी रूप. भगवंताच्या कीर्तनात नाचल्यामुळे म्हटले कीर्तन, कीर्तन जीवनाचं सार्थक करते. ब्रह्मभूत काया होत असे कीर्तनी. हो कीर्तनाच्या मुळे हे ब्रह्मभूत काय होते. ऐका. पण ज्यानं भजनच केलं नाही, ज्यानं जीवनात भजनच केलं नाही, ऐका.
ज्यानं जीवनात भजन केलं नाही, परमार्थ केला नाही, सत्कर्माला दान धर्म केला नाही, माऊलीन शेरा मारला ज्ञानेश्वरीमध्ये. ज्ञानोबाराय बोलतात, रे माझी या भक्ती मिळे जडवते जियाले पण, अगा पृथ्वीवरती पाषाण नसती ती काय.